हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 10 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. खूप मजा आली आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अर्णव आणि ईश्वरीचा एकदम भारी रोमांस आपल्याला पाहायला मिळाला आहे. ईश्वरीच्या डोळ्याला इजा झाली होती, तिला काही दिसत नव्हतं आणि मग डॉक्टरांनी तिला आय ड्रॉप्स दिले होते डोळ्यात टाकायला. ईश्वरी नको नको म्हणत होती, पण मग अर्णवने स्वतःच्या हाताने ईश्वरीच्या डोळ्यात आय ड्रॉप्स टाकले आणि मग या दोघांचा एकदम धमाकेदार रोमांस झाला. फक्त एक नाही तर दोन दोन गाण्यांवर हे दोघे एकमेकांच्या जवळ आले, एकमेकांच्या डोळ्यात हरून गेले. खरंच आजचा एपिसोड अर्णव आणि ईश्वरीच्या फॅन्ससाठी खूप भारी होता. त्यांना हवा तसा खूप वेळ या दोघांचा रोमांस पाहायला मिळेल. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच घरात सगळेजण मस्त गप्पा मारत बसलेले असतात आणि तेवढ्यात ईश्वरीला रमाकांतचा मेसेज येतो. या मेसेजमध्ये रमाकांतने लिहिलेलं असतं की मी पंढरपूरला जातोय वारीसोबत. ईश्वरी सगळ्यांना सांगते बाबांचा मेसेज आलाय आणि ते पंढरपूरला गेले आहेत, काही दिवस तेथेच राहणार आहेत. हे ऐकून मामा म्हणतो आता वारी सुरू झाली आहे ना, मग आश्रमात त्यांचे काही मित्रमंडळी भेटले असतील आणि सगळे मस्त गेले असतील वारीला. तसंही संत माणूस आहे, त्यांना काही सामान बॅग वगैरे याची काही गरज नसते, त्यांचं भागून जातं थोड्या थोडक्या सामानात. तर अर्णव चिडून म्हणतो मामा व्हॉटेवर, पण त्यांनी आपल्याला कळवायला हवं होतं ना, असं न कळवता कोणी जातं का? ईश्वरी म्हणते सर, कळवलं ना त्यांनी आपल्याला, मेसेज केलाय, आणखीन काय कळवायचं असतं? अर्णव चिडून म्हणतो मी सिंदोर, मेसेजने काय होत नाही, कोणाला तरी सांगून जायला हवं ना त्यांनी. तर अंजली म्हणते अरे अर्णव मेसेज केलाय ना, मेसेज पुरेसा असतो. तर आजी म्हणते अरे ते दरवर्षी जात असतात, त्यामुळे त्यांना एवढं काही वाटत नाही मोठं, आपण पहिल्यांदा पाहतोय ना म्हणून आपल्याला विचित्र वाटतंय. मामा म्हणतो आणि हो ते येतील, तू काळजी करू नको. आणि आज आपण स्पर्धेत सगळे बिझी होतो ना म्हणून राहिलं असेल. आज पाहिलं ना किती राडे झाले. आणि जेव्हा अर्णव तेथे पोहोचला तेव्हा अर्णवने त्या देवसरेची चांगली ठासली आणि लगेच पासेस मिळवले. तर आकाश म्हणतो हो ना, त्या देवसरेचा चेहरा फार जमिनीपर्यंत लटकलेला होता. सगळे हसू लागतात. ईश्वरी सांगते फक्त तेवढंच नाही, आम्ही घरून निघालो तर पोलिसांच्या नाकाबंदीमुळे वेगळा रोड घ्यावा लागला, तो रोड बंद होता. मग परत आलो तो नाकाबंदी नव्हती, गाडीचं टायर पंक्चर झालं. किती संकट आली आज आमच्या समोर. मामा सांगतो पण शेवटी एवढी संकट आली तरी सुद्धा जिंकलं कोण? ईश्वरी आणि अर्णवच ना. ईश्वरी, अर्णव, आजी, अंजली सगळे हसत असतात, खूप खुश असतात. पण त्यांचं कौतुक ऐकून नम्रताच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा 12 वाजतात. अंजली म्हणते आणि हो ना, आणि एकदा स्पर्धेत पोहोचल्यानंतर सुद्धा किती संकट आली, ईश्वरीला दिसायचं बंद झालं. ईश्वरी, खरंच तू खूप हिमतीची आहे. तू माघार घेतली नाही आणि दिसत नसताना सुद्धा इतका छान पदार्थ बनवला की सगळ्यांचीच मनं जिंकली आणि स्पर्धा सुद्धा जिंकली. ईश्वरी आणि अर्णव हे कौतुक ऐकून खूप खुश होतात. तर नम्रताला राग येतो आणि आजी म्हणते पण मला थोडं विचित्रच वाटतंय, ती जी सौदामिनी देशमुख होती ना, तिची नजरच घाणेरडी होती, तिच्यामुळेच ईश्वरीला नजर लागली. म्हणजे तिला हेच हवं होतं की काही करून ईश्वरी आणि अर्णवने ही स्पर्धा हरावी, त्यासाठीच ती प्रयत्न करत होती. आणि मला तर वाटतं या दोघांवर जी काही संकट आली आहेत ना, ती सगळी संकटसुद्धा फक्त त्या सौदामिनीमुळेच आली आहेत. घाणेरडी बाई कुठली, तिची नजर सुद्धा घाणेरडी, मला तर तिच्याकडे पाहण्याची सुद्धा इच्छा होत नाही. तर मामा म्हणतो अगं आई, आता हे चौघे घरी आले तेव्हा तू त्यांची नजर काढलीस ना, मग आता त्यांना कोणाची नजर लागणार नाही, टेन्शन घेऊ नको. आजी म्हणते हो ते तर आहे, नजर तर कोणाची लागणार नाही. अर्णव म्हणतो पण आज आपण एकच राऊंड जिंकलोय, अजून आपल्याला दुसरा राऊंड जिंकायचा आहे आणि ही स्पर्धा जिंकायची आहे. ईश्वरी म्हणते हो सर, ही स्पर्धा तर आपणच जिंकणार. आणि मग मामा पुन्हा एकदा ईश्वरी, अर्णव, नम्रता, आकाश यांच्यासाठी 3 cheers फॉर देम, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. आणि मामा स्वतःच म्हणतो हो आता कळलंय, इट्स पुर्रे. आणि सगळेजण जोर जोरात हसू लागतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. मामाचे जोक ऐकून सगळेच खुश असतात. आणि मग सगळ्यांना काही वेगळं वाटू नये म्हणून नम्रतासुद्धा खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणते. थोड्या वेळाने रात्र होते. ईश्वरी तिच्या बेडवर असते. अर्णव तेथे येतो आणि म्हणतो मी सिंदोर, हे ड्रॉप घे, डोळ्यात टाक. पण काहीही म्हटलं तर नको, नाही, हे म्हणण्याची ईश्वरीची सवयच आहे.
त्यामुळे अर्णवने हे म्हणताच ईश्वरी म्हणते, नको सर, मी माझ्या डोळ्यात ड्रॉप टाकणार नाही आहे. अर्णव विचारतो, का? अजूनही तुला त्रास होईल, डोळ्यात हे ड्रॉप टाक. तर ईश्वरी म्हणते, नाही सर, मला आहे ना माझ्या डोळ्यात असं काहीही टाकायला आवडत नाही. अर्णव सांगतो, मी सिंदूर, काहीही नाही आहे, डॉक्टरांनी दिलेला ड्रॉप आहे आणि यामुळे तुला फायदा होईल, नुकसान काही होणार नाही आहे. ईश्वरी म्हणते, सर, आता तुम्ही ठरवणार का की मी काय करायचं काय नाही? मला नाही टाकायचे. अर्णव म्हणतो, हो मी ठरवणार, टाकावेच लागतील ड्रॉप्स. ईश्वरी म्हणते, नाही सर. अर्णव म्हणतो, हो. त्यामुळे ईश्वरीचा नाईलाज होतो आणि शेवटी अर्णव ईश्वरीला ड्रॉप टाकण्यासाठी मनवतोच आणि ईश्वरीचा हात पकडतो. ईश्वरीचा हात पकडताच ईश्वरी ही स्तब्ध होते आणि या दोघांमध्ये एक रोमॅन्टिक सीन सुरू होतो. बॅकग्राऊंडमध्ये जरा जरा हे अतिशय सुंदर मराठी गाणं सुरू असतं आणि मग अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही गप्प बसतात. आपल्याला फक्त या दोघांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांच्यातला रोमांस आणि हे अतिशय सुंदर जरा जरा गाणं ऐकायला येत असतं. अर्णव ईश्वरीचे दोन्ही हात पकडतो. ईश्वरी अर्णवकडे पाहतच राहते. अर्णवने ठरवलेलं असतं, आज काही झालं तरी तिच्या डोळ्यात ड्रॉप टाकायचेच. अर्णव हा ईश्वरीच्या हातातून ड्रॉप घेतो. आता ईश्वरी स्वतःच्या हाताने डोळ्यात ड्रॉप टाकणार नाही, त्यामुळे मीच तिच्या डोळ्यात ड्रॉप टाकणार असं अर्णवने ठरवलेलं असतं. आणि मग अर्णव हा ईश्वरीच्या जवळ येतो. ईश्वरी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. अचानक रूममध्ये हवा सुरू होते. ईश्वरी आणि अर्णवचे केस हवेत उडत असतात आणि अर्णव ईश्वरीचे दोन्ही हात पकडतो आणि तिला बेडवर मागे झोपवतो. ईश्वरी ही अर्णवकडे एकटक पाहतच राहते. अर्णवला ईश्वरीच्या डोळ्यामध्ये हे आय ड्रॉप्स टाकायचे असतात. अर्णव ईश्वरीच्या हनुवटीवर हात ठेवतो आणि तिचा चेहरा वर करतो. ईश्वरीच्या खूप जवळ येतो. ईश्वरीच्या काळजाची धडधड वाढत असते आणि ईश्वरी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. अर्णव दुसरंच काहीतरी करणार आहे असं ईश्वरीला वाटतं आणि अर्णव तिला आपल्या हातातला आय ड्रॉप दाखवतो. ईश्वरी त्याच्याकडे एकटक पाहतच असते. तिला आता काहीही सुचत नसतं. अर्णव काही बोलतसुद्धा नाही. हे अतिशय सुंदर गाणं बॅकग्राऊंडमध्ये सुरूच असतं आणि अर्णव तिला असे डोळे मोठे करून दाखवतो, इशारा करतो की डोळे मोठे कर. आणि मग ईश्वरी ही तोंड वर करते, डोळे मोठे करते आणि अर्णव हा तिच्या डोळ्यांमध्ये हा आय ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न करतो. पण ईश्वरीचे केस हे तिच्या चेहऱ्यावर येतात. मग अर्णव ईश्वरीच्या या केसांना तिच्या कानामागे टावतो. ईश्वरी खूप रोमॅन्टिक झालेली असते. अर्णवकडे एकटक पाहतच राहते. अर्णवसुद्धा स्वतःवरचा ताबा हरून बसलेला असतो. ईश्वरीच्या जवळ येतो आणि मग ईश्वरीच्या एका डोळ्यामध्ये हा ड्रॉप टाकतो. ईश्वरी आपला डोळा बंद करते. मग अर्णव ईश्वरीच्या दुसऱ्या डोळ्यांमध्ये ड्रॉप टाकतो. ईश्वरीचे दोन्ही डोळे बंद असतात आणि अर्णव हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. ईश्वरी ही अर्णवचा विचार करत असते. अर्णव हा तिच्यापासून दूर जाणार तर ईश्वरी त्याचा हात पकडते आणि अर्णवला म्हणते, सर, माझे डोळे जरी बंद आहेत ना तरीसुद्धा तुम्ही मला पाहू शकता, मी सुद्धा तुम्हाला पाहू शकते. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहतच राहतात. ईश्वरी ही आपले डोळे अजूनही बंद करून असते आणि अर्णवला विचारते, सर, जर मला कधी दिसलंच नसतं, म्हणजे माझे डोळे परत कधी आलेच नसते, माझी दृष्टी परत कधी आलीच नसती, तर तुम्ही काय केलं असतं? अर्णव सांगतो, मी दुसऱ्या एखाद्या डॉक्टरांना कन्सल्ट केलं असतं. ईश्वरी म्हणते, नाही सर, तसं नाही, माझी दृष्टी परत कधी आलीच नसती, तर तुम्ही काय केलं असतं? अर्णव सांगतो, मग मी दुसरं. ईश्वरी विचारते, काय? अर्णव म्हणतो, दुसऱ्या डॉक्टरला कन्सल्ट केलं असतं, तुला विदेशात नेलं असतं, पण तुझी दृष्टी परत आणलीच असती. ईश्वरी म्हणते, सर, तसं नाही, जर माझी दृष्टी परत कधी आलीच नसती तर तुम्ही काय केलं असतं ते सांगा. अर्णव सांगतो, मग मी सुद्धा माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली असती, तुला दिसत नाही, मग मला सुद्धा कधी दिसत नाही, आपण दोघे तसंच राहिलो असतो. हे ऐकून ईश्वरी खूप खुश होते आणि विचारते, सर, खरंच? अर्णव सांगतो, हो, खरंच. जर तुला दिसलं नसतं तर मी सुद्धा माझ्या डोळ्यांना पट्टी बांधली असती आणि मी सुद्धा हे जग पाहिलं नसतं. अर्णवला ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर, मग तुम्ही तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधा. अर्णव म्हणतो, हे काय बोलतेस तू? ईश्वरी म्हणते, सिरियसली बोलते सर, तुम्ही तुमच्या डोळ्यांवर पट्टी बांधा. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, काय टाईमपास करतेस तू? आपल्या दुसऱ्या राऊंडची तयारी करायची आहे. ईश्वरी म्हणते, नाही सर, आता मी डोळ्यात ड्रॉप टाकलाय ना, मलाही काही दिसत नाही आहे, आपण काय तयारी करणार आहे? तुम्ही तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधा. अर्णव यासाठी नकार देतो, पण ईश्वरी त्याचं काही ऐकत नाही.
अर्णव म्हणतो, नाही बांधणारे मी. तर ईश्वरी आपल्या नेहमीच्या स्टाईलने हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा आणि मग अर्णव शेवटी हो म्हणतो, ठीक आहे बांधतो. आणि अर्णव विचारतो, कोठे रुमाल? ईश्वरी सांगते, तुमच्या कपाटात तुमच्या कपड्यावरच ठेवलाय. अर्णव बेडवरून खाली उतरतो आणि आपल्या कपाटाजवळ येतो. तो काही बोलत नाही. ईश्वरी म्हणते, सर हा हात की गेला? अर्णव सांगतो, आहे. अर्णव कपाट उघडतो, त्यातून एक रुमाल बाहेर काढतो. ईश्वरी म्हणते, आता डोळ्यावर पट्टी बांधा. अर्णवची काही इच्छा नसते. अर्णव डोळ्यावर पट्टी बांधत नाही. ईश्वरी म्हणते, सर बांधली का डोळ्यावर पट्टी? सांगा बरं. अर्णव म्हणतो, हो बांधली. ईश्वरी म्हणते, मला माहिती आहे नाही बांधली आहे, डोळ्यावर पट्टी बांधा. आणि मग अर्णव हा नाईलाजाने डोळ्यावर पट्टी बांधतो. ईश्वरी ही सुद्धा आपल्या बेडवरून उठते आणि कपाटाजवळ जाऊन उभी राहते आणि अर्णवला म्हणते, सर आता तुम्ही मला शोधा, पाहूया डोळ्यावर पट्टी बांधून तुम्ही मला शोधू शकता का? ईश्वरीचे डोळे बंदच असतात. अर्णवच्या डोळ्यावर सुट्टा पट्टी असते आणि मग अर्णव हा कसलाही विचार न करता, इकडे तिकडे न जाता सरळ सरळ ईश्वरीजवळ जातो. ईश्वरीला अजून माहीत नसतं की अर्णव माझ्या जवळ आलाय आणि अर्णव ईश्वरीचे दोन्ही हात पकडतो. त्यामुळे ईश्वरीला आश्चर्य वाटतं आणि ईश्वरी विचारते, सर तुम्ही इतक्या लवकर माझ्याजवळ कसं आलात? तुम्ही मला कसं शोधलंच? अर्णव म्हणतो, कारण मला तुझा. तर ईश्वरी म्हणते, माझा गंध तुम्हाला माहिती आहे बरोबर ना? अर्णव हो म्हणतो. ईश्वरी अर्णवला सांगते, सर तुम्ही मला न पाहतासुद्धा मला ओळखू शकता. अर्णव विचारतो, कसं? ईश्वरी म्हणते, हो ट्राय तर करून पहा. आपण दोघे एकमेकांना न पाहतासुद्धा एकमेकांना ओळखू शकतो. आणि मग बॅकग्राऊंडमध्ये आपल्या सर्वांचं आवडतं तू ही रे माझा मितवा हे टायटल सॉन्ग सुरू होतं. आणि मग या दोघांचा रोमांस हा नेक्स्ट लेव्हलला जातो. आता एवढा जरा जरा गाण्यावर रोमांस झालाय, पण प्रेक्षकांचं मन अर्णव आणि ईश्वरीचा रोमांस पाहून कोठे भरतं? त्यांना तर रोमांस हवाच असतो. आणि मग पुन्हा एकदा या दोघांचा रोमांस सुरू होतो. अर्णव हा ईश्वरीच्या चेहऱ्यावर, गालांवर हात ठेवतो आणि मग ईश्वरी अर्णवच्या हातांवर हात ठेवते. अतिशय सुंदर तू ही रे माझा मितवा हे गाणं सुरू असतं. ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकांना स्पर्शाने अनुभव करत असतात. अर्णव ईश्वरीच्या संपूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवतो, त्यानंतर तिच्या ओठांवरून आपले बोट फिरवतो. ईश्वरी पूर्णपणे अर्णवच्या प्रेमात हरवून गेलेली असते. अर्णव हा तिच्या गालांवरून हात फिरवतो, मग तिच्या कानांवरून, मग तिच्या खांद्यांवरून हात फिरवत फिरवत तिच्या हातांवरून आपले हात फिरवतो. ईश्वरी ही त्याच्या स्पर्शाने पूर्णपणे बेधुंद झालेली असते. आणि मग अर्णव हा ईश्वरीचे हात आपल्या हातात घेतो. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात. ईश्वरीने अजूनही डोळे बंद केलेले असतात. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या खूप जवळ असतात. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर पाहिलंत ना, आपण दोघे एकमेकांना न पाहताना सुद्धा एकमेकांना ओळखू शकतो. अर्णव म्हणतो, हो खरं बोलतेस तू. आणि मग अर्णव आपल्या डोळ्यावरची पट्टी बाजूला करतो. ईश्वरीचे डोळे बंद असतात आणि अर्णव आपल्या डोळ्यांनी तिच्या डोळ्यांमध्ये पाहत असतो. फ्रेंड्स, या सीनमध्ये या दोघांच्याही डोळ्यांचे क्लोजअप्स घेतले आहेत. अर्णवचे डोळे तर अतिशय सुंदर दिसत असतात आणि मग ईश्वरी आपले डोळे उघडते आणि ईश्वरीचे डोळे तर सुंदर आहेतच. ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात आणि बॅकग्राऊंडमध्ये अतिशय सुंदर तू ही रे माझा मितवा हे गाणं सुरू असतं. ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात, एकमेकांकडे पाहत असतात, स्माईल करत असतात आणि मग कधीही संपू नये असा सीन संपतो आणि आपण येतो नम्रताच्या किचनमध्ये. नम्रता ही सगळ्यांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे सगळ्यांसाठी शेवयाची खीर बनवत असते. तिला खूप राग आलेला असतो. नम्रता चिडून म्हणते, काय नाही केलं मी? सगळं केलं. त्या ईश्वरीच्या डोळ्यांची दृष्टी काढून घेतली तरीसुद्धा ईश्वरी स्पर्धेसाठी उभी राहिली. फक्त उभी राहिली नाही तर तिने चॅलेंज पूर्ण केलं. फ्युजन वडापाव बनवला आणि जिंकूनसुद्धा दाखवलं. म्हणजे मी त्या ईश्वरीला हरवण्यासाठी जे जे प्रयत्न केले ते सगळे प्रयत्न वाया गेले. ईश्वरीने माझ्या नाकावर टिच्चून ही स्पर्धा जिंकून दाखवली. मला ही स्पर्धा जिंकून ईश्वरीला हरवून या घरात माझं स्थान मिळवायचं होतं. पण मी जे जे काही केलं ना, त्यामुळे ईश्वरीबद्दल सगळे अजूनच चर्चा करताय. ईश्वरीचं स्थान या घरात आणखीनच मोठं झालं आहे. फक्त घरातलेच नाही तर त्या स्पर्धेतले मीडियावाले सगळे ईश्वरीचा उदो करताय आणि मी फक्त या घरातली स्वयंपाकीन बाई म्हणून राहिली आहे. या घरात एका स्वयंपाकीन बाईपेक्षा जास्त महत्त्व मला कधीच मिळणार नाही.
माझी काही लायकीच नाही आहे. सगळे मला फक्त ऑर्डर द्यायचं काम करतात आणि माझ्यासमोर त्या ईश्वरीचा मोठेपणा करतात. मला या घरात माझं स्थान कधीच मिळणार नाही आहे. मी फक्त एक मोलकरीण बनूनच राहणार असा विचार नम्रता करते. आणि तेवढ्यात तिला वल्लरीचा कॉल येतो. वल्लरी अजूनसुद्धा गाडीतच बसली आहे. वल्लरीला काही घरदार, हॉटेल काही सापडतच नाही आहे. फक्त गाडीतूनच ती सगळं काही मॅनेज करते. नम्रता फोन उचलते आणि वल्लरी विचारते, ए काय गं, तुला एवढं साधं सोपं काम जमत नाही. मी तुझ्यासाठी एवढं काही केलं, त्या ईश्वरीच्या डोळ्यामध्ये ते लिक्विड टाकलं, ईश्वरीची दृष्टी गेली, तरीसुद्धा ईश्वरीने जिंकून दाखवलं आणि तू तेथे काय करत होती? माशा मारत होती का? तर नम्रता चिडून म्हणते, ओ आई नीट बोला माझ्याशी, माझी काय चूक आहे याच्यामध्ये? तर वल्लरी चिडून म्हणते, ए कोणाशी बोलते तुझं तुला कळतंय का? नीट बोलायचं माझ्याशी. तर नम्रता म्हणते, काय नीट बोलायचं? तुम्ही जे सांगितलं ते सगळं केलं ना, आता काय करायला पाहिजे होतं मी तेथे? तुम्हीच मला सांगा. वल्लरी चिडून म्हणते, बिनकामाची आहेस तू, तुझ्यासाठी किती केलं? ते लिक्विड पाठवलं, ईश्वरीची दृष्टी काढून घेतली, मग तुला सोपा पदार्थ मिळावा म्हणून त्या आयोजकांशी बोलले, पण तुला साधे इंदोरी पोहेसुद्धा बनवता आले नाही. त्या ईश्वरीने डोळे बंद करून वडापाव बनवून दाखवला आणि तुला उघड्या डोळ्यांनी सुद्धा तिच्यापेक्षा चांगला पदार्थ बनवता आला नाही. मी म्हणते ना, तू तिच्यासमोर झिरो आहे आणि तू स्वतः ते पुन्हा एकदा सिद्ध केलं. नम्रताला खूप राग येतो. नम्रता चिडून म्हणते, आई आता मी काय करायचं होतं? मी माझ्या बहिणीविरुद्ध एवढं मोठं षडयंत्र केलं, तिच्या डोळ्यांना त्रास होईल असं लिक्विड तिच्या डोळ्यात टाकलं, तिची दृष्टी काढून घेतली. अजून मी काय करायचं होतं? तुम्हीच सांगा. वल्लरी म्हणते, काही नको करू, फक्त हातावर हात धरून बस. बिनकामाची कुठली निर्लज्ज, काही काम तर येत नाही आणि मला माझी जागा हवी आणि मला माझी किंमत हवी आहे. काही जमणार नाही तुला, असं म्हणून वल्लरी फोन कट करते. नम्रताला खूप राग येतो. वल्लरी चिडून म्हणते, एकदम बिनडोक बिनकामाची सून मिळाली मला, गुड फॉर नथिंग, काही कामाची नाही आहे. आणि इकडे नम्रता चिडून म्हणते, सगळे फक्त मलाच बोला, मलाच सुनवा, माझी काही चूक नसताना सुद्धा मला सगळा अपमान सहन करावा लागतो. त्यामुळे नम्रतासुद्धा खूप चिडते. आणि मग थोड्या वेळानंतर अर्णव रूममध्ये येतो. ईश्वरी तशीच बसलेली असते. अर्णव ईश्वरीच्या गोळ्या घेतो, हातात पाण्याचा ग्लास घेतो आणि म्हणतो, मिस इंदोर गोळ्या घे. ईश्वरी नेहमीप्रमाणे, काहीही दिलं, नको सर, कशाला सर? अर्णव म्हणतो, तुझा कोर्स आहे, तुला गोळी घ्यावीच लागेल. ईश्वरी म्हणते, नको सर, ती गोळी खूप कडू आहे, मी आता बरी आहे, मला नाही घ्यायची आहे. अर्णव म्हणतो, घ्यावीच लागेल, डॉक्टरांनी लिहून दिली आहे ना, आणि त्याशिवाय तू बरी कशी होणार? तुला लवकर बरं व्हायचं आहे, दुसरा राऊंड आहे आणि घे गुपचूप गोळी. ईश्वरी म्हणते, प्लीज सर. अर्णव म्हणतो, प्लीज वगैरे काही नाही, घे. अर्णव ईश्वरीच्या हातात गोळी देतो, हातात पाण्याचा ग्लास देतो आणि मग ईश्वरी ही गोळी खाण्याचं नाटक करते आणि म्हणते, बस का? अर्णव म्हणतो, ॲक्टिंग छान केलीस, आता खरोखर गोळी घे. ईश्वरी अर्णवकडे रागारागाने पाहते आणि मग ईश्वरी गोळी खाते, पाणी पिते. तिला ही गोळी खूप कडू लागते. अर्णव पुन्हा एकदा तिच्या हातात चेक करतो तर गोळी नसते. अर्णव पाण्याचा ग्लास ठेवून देतो. ईश्वरी कसला तरी विचार करत असते. अर्णव विचारतो, मिस इंदोर कसला विचार करतेयस? आणि मग ईश्वरी त्याला सांगते, सर आज जे काही घडलं ना, ते सगळं मला खूप विचित्र वाटतंय. म्हणजे पहा ना, आपण सकाळी घरातून निघालो, मग रस्त्यावर आपल्याला पोलिसांची नाकाबंदी सापडली. त्यांनी आपल्याला दुसरा रूट घ्यायला सांगितला. आपण दुसऱ्या रूटने गेलो तर तो रस्ता आपल्याला जंगलात घेऊन गेला. म्हणजे तो पर्यायी रस्ता नव्हता. पोलिसांची नाकाबंदी कदाचित आपला टाइमपास करण्यासाठीच होती. ते पोलीससुद्धा खरे होते की नाही, खोटे होते ते सुद्धा माहीत नाही. मग आपण जंगलात गेलो, तेथे रस्ता संपला. तेथे आपण वटपौर्णिमेची पूजा केली. मग त्यानंतर आपली गाडी पंक्चर झाली. आपण गाडीचं पंक्चर कसं बसं काढलं. आपण पुन्हा त्या रस्त्याला आलो जेथे पोलिसांची नाकाबंदी होती. तर तेथे पोलीस नव्हते. मग काय फक्त आपल्याला दुसऱ्या रोडला डायव्हर्ट करण्यासाठी, आपला टाइमपास करण्यासाठी पोलीस तेथे आले होते का? ते कळलं नाही. मग आपण त्या रस्त्याने निघालो तर तेथे गुंड आले. गुंडांनी आपल्यावर हल्ला केला आणि जीवघेणा हल्ला केला. त्यांना तर आपला जीवच घ्यायचा होता. आपण त्यातूनही कसं बसं वाचलो. मग आपण पुढे निघालो तर पावसामुळे इतका वेळ झाला. आपण त्या हॉटेलवर गेलो. ठीक आहे, या सगळ्या संकटांचा सामना करत करत आपण कसे बसे तेथे पोहोचलो स्पर्धेच्या ठिकाणी. तर त्यांनी आपल्याला पासेस द्यायला नकार दिला. आपली एंट्री कॅन्सल केली होती. मग भांडण करून, वाद घालून कसं बसं आपल्याला आपले पासेस मिळाले. तर मग त्यानंतर माझी दृष्टी गेली. तेथे मला काहीतरी गडबड झाली आहे असं वाटतंय. अर्णव विचारतो,
तुझी दृष्टी गेली यात कोणती गडबड तुला वाटतीये? तर ईश्वरी त्याला सांगते, सर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण तिघे बसलो होतो, मी, तुम्ही, भाऊजी, आणि त्यानंतर मला वॉशरूमला जायचं होतं. मग मी वॉशरूमला जायला निघाले तर मला चक्कर आली आणि मी जमिनीवर कोसळले. मग तुम्ही सगळे आलात, मला उठवलं. मग नमुताई माझ्याबरोबर वॉशरूमला आली. मी वॉशरूमला गेले. मग आम्ही रेस्ट रूमला गेलो. तर तेथे मला खूप जास्त सफोकेट होत होतं. अर्णव विचारतो, पण ए सी तर सुरू होता ना? ईश्वरी म्हणते, हो ए सी सुरू होता, पण मला खूप जास्त सफोकेट होत होतं. मग मला सफोकेट व्हायला लागलं तर मी नमुताईला सांगितलं. मग नमुताईने तो हँड फॅन असतो ना, छोटा फॅन, तो सुरू केला. अर्णव विचारतो, पण त्या हँड फॅनचा आणि लिक्विडचा काय संबंध? ईश्वरी सांगते, हो तो हँड फॅन होता ना, तो वेगळा होता, तो स्प्रे मारणारा, त्यातून पाण्याचे फवारे येत होते. अर्णव विचारतो, असा फॅन नम्रताकडे का असेल? ईश्वरी म्हणते, सर नमुताईकडे कसा असेल, ती काय एवढा मोठा फॅन घेऊन फिरणार आहे का? तो आधीपासूनच तेथे होता आणि त्याच्यामध्ये लिक्विड होतं, ज्या लिक्विडमुळे माझी दृष्टी गेली. याचा अर्थ आधीपासूनच कुणीतरी त्यामध्ये लिक्विड टाकून ठेवलेलं असणार आहे, ज्यामुळे मला दिसणार नाही आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जिंकता येणार नाही. हे सगळं ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, तू जे काही बोलतेस ना ते खरं वाटतंय, म्हणजे कुणीतरी हे सगळं षडयंत्र केलं असेल, प्लॅन बनवलाय असंच वाटतंय. ठीक आहे, मी पाहतो काय करायचं ते, तू टेन्शन घेऊ नको, असं म्हणून अर्णव हा ईश्वरीला आराम करायला सांगतो आणि तेथून निघून जातो. आणि ईश्वरी विचार करत असते की आता काय करायचं. हे सगळं नक्कीच कोणाचं तरी कटकारस्थान होतं, कुणीतरी हे जाणून बुजून केलंय हे ईश्वरीला समजतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तूही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. ईश्वरीला आता शंका आली आहे की नक्कीच काहीतरी मोठा घोटाळा झालाय, कुणीतरी आपल्याला हरवण्यासाठी हे करतंय. आणि जर ती नम्रतापर्यंत पोहोचली तर नम्रताचं काही खरं नाही, नम्रताची चांगली जिरेल एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, तूही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर आता ही जी $1 बिलियन जी कॉम्पिटिशन आहे ती जिंकण्यासाठी 2 राऊंड होते. पहिला राऊंड फूड राऊंड जो ईश्वरीने जिंकलाय, आणि आता दुसरा फॅशन राऊंड ज्यात अर्णवला काम करायचं आहे. आणि फॅशन म्हणजे शेवटी मशीन, आणि अर्णव ठरवेल की त्याच्या आईचा आशीर्वाद त्याच्याबरोबर असेल, आपल्या आईच्या मशीननेच तो या स्पर्धेत भाग घेणार. आणि ही गोष्ट जिला सगळं माहिती आहे, जिला सगळ्यातलं सगळं कळतं, त्या वल्लरीला कळेल. वल्लरी अजून गाडीतच बसली आहे तरी सुद्धा वल्लरीला कळणार की अर्णव या फॅशन राऊंडमध्ये आपल्या आईची मशीनच वापरणार. आणि मग वल्लरी चक्क या सौदामिनीला कॉल करून सांगेल, माझ्याकडे सगळ्यात भारी आयडिया आहे. जर अर्णवला हरवायचं असेल तर अर्णवच्या आईची या मशीनच्या चेंदामेंदा करून टाका, ती मशीन तोडून फोडून टाका, म्हणजे अर्णव हा पूर्णपणे हरून जाईल आणि या स्पर्धेत तो भागच घेणार नाही. आणि ही आयडिया सौदामिनीला खूप आवडेल. इकडे अर्णव हा ईश्वरीला सांगणार की मी माझ्या आईच्या मशीननेच या सेकंड राऊंडमध्ये भाग घेणार आहे. ईश्वरीला तर ही गोष्ट आवडणारच. आणि मग जेव्हा स्पर्धेच्या ठिकाणी ईश्वरी आणि अर्णव पोहोचतील तेव्हा सौदामिनी तेथे असेल आणि सौदामिनी पुन्हा या दोघांना त्रास देण्याचा प्रयत्न करेल आणि ईश्वरीला म्हणेल, तुझ्या डोळ्याला दिसत नव्हतं तरीसुद्धाही तू स्पर्धा जिंकली, खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे, पण तू या स्पर्धेत भाग घेऊ नको, कारण तसंही तुम्ही जिंकणार नाहीये. ईश्वरी म्हणेल, तुम्हाला अजून पण कळलं नाहीये का? तुम्ही माझे डोळे, माझी दृष्टी हिरावून घेतली तरीसुद्धा मी पहिला राऊंड जिंकले, आणि आता तर अर्णव सर आहे, त्यांना हरवणं कोणाला शक्य नाहीये. आता ही स्पर्धा आम्ही जिंकणार, आमची कंपनी तुमच्याकडून परत मिळवणार. आणि ईश्वरीने अर्णव या सौदामिनीची चांगली जिरवून तेथून निघून जातील. पण सौदामिनी खुश असेल, कारण तिने आधीच अर्णवच्या आईची शेवटची आठवण, ती मशीन गायब केलेली असेल. आणि जेव्हा अर्णव आणि ईश्वरी या स्पर्धेच्या ठिकाणी येतील तेव्हा अर्णवच्या टेबलवर ही मशीन नसणार. त्यामुळे अर्णवला जबर धक्का बसेल. अर्णव आणि ईश्वरी सगळीकडे मशीन शोधतील. मग जर अशा तुटलेल्या फुटलेल्या परिस्थितीत अर्णवला आपल्या आईची मशीन दिसली तर काय होईल? अर्णव खूप चिडणार, खूप दुःखी होईल, यात शंका नाही. मग या स्पर्धेचं काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट
सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.